पौर्णिमेच्या दिवशी श्रवण नक्षत्रात चंद्र जात असतो म्हणून त्याला श्रावण मास असे म्हणत असतात। या मासामध्ये खरं या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पवित्र आणि पुण्यकारक काही गोष्टी असतील तर ते श्रवण करणे, कानाने श्रवण करणे। मग ते कुठल्याही पद्धतीचं लेक्चर असू द्या, एखादी कथा असू द्या, एखादी स्टोरी असू द्या, एखादा संकल्प असू द्या, केलेली कृती, श्रवणातनं केलेली कृती ही लक्षपटीने आपल्याला फळ देणारी आहे। सगळे देव तर इथून 60 किलोमीटर असलेल्या स्वर्गात राहतात, त्या वेगळ्या लेअर मध्ये राहतात, परंतु भोलेनाथ असे आहेत की ते कैलास पर्वतावर म्हणजे पृथ्वीवरच असतात आणि त्यांना भेटायला सगळे देव येत असतात। म्हणून श्रावण मास हा अत्यंत पवित्र महिना आहे। पूर्ण महिनाच प्रत्येक तिथीला काहीतरी विशेष असं अनन्यसाधारण महत्व आहे। मग तो श्रावणी सोमवार असू द्या किंवा अष्टमी असू द्या, पौर्णिमा असू द्या, अमावस्या असू द्या, कॅलेंडर मध्ये बघून प्रत्येक व्रत करण्याचा प्रयत्न करा। लक्षपटीने पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही।